मला वाटतं राजस्थानचं हे फर्निचर आहे. याची रिसेल व्हॅल्यू आहे 100% कस्टमाइजर आणि ते पण लाईव्ह. तुम्ही इथे येऊन आपल्या कारखान्यावर बघू शकता. पॉलिशच्या आधी 2 सीटर पासून 8 सीटर 10 सीटर पर्यंत तुम्हाला डायनिंग टेबल मिळून जाईल. होल्डिंग चेअर आहे. होल्डिंग चेअर आहे. आता इथे तुम्हाला पुण्याच्या बाहेर पॅन इंडिया कुठेही पाहिजे पाठवून देतो. हा तुम्हाला जे दाखवतो किंग साइज बेड आहे. 3 डोअर वॉर्डरोब आहे. जे आता खाली बेड बघितलं त्याच्या मॅचिंगचा आहे. पुण्यात तुम्हाला 10 दुकानात जे पाहायला नाही मिळणार ते आपल्या एकाकडेच मिळणार. आणि इथे मी पहिल्यांदाच बघते खूप सुंदर असा हा देवारा आहे. मला जसे पाहिजे तसे या ठिकाणी सेंटर टेबल पाहायला मिळतील. जे आहे ना हे आपलं सिट आउट आहे. अशा प्रकारचा तुम्हाला खूप सुंदर झुला यांच्याकडे मिळेल. आणि हे कोणाला गिफ्ट वगैरे करायचे वास्तू शांती वगैरेला तर पण ही चांगला उपयोग आहे. पेन वगैरे तुम्ही असं ठेवू शकता. पेन आहे, फ्लॉवर आहे. हायला स्टेशन क्लॉक म्हणते. प्रत्येक घड्याळ हे जेवढं आपण बघतो सगळे बोथ साइड आहे. मला पाहिजे त्या साईज मध्ये घड्याळ बघायला मिळतील यांच्याकडे. कास्याचा आहे. कास्याचा आहे म्हणजे एकदम असं स्वस्तासाठी चांगला असतो. मंदिराला सजवण्यासाठी लांबण दिवे, घंट्या, गणपती आहे. त्याच्या मागे LED लाईट्स आपण लावलेली आहे. लॅम्पचे पण व्हरायटी भरपूर मिळून जाईल. आणि ते आपल्या मराठी माणसांना खूप आवडते घरात ठेवायला. घरात लागतेच म्हणजे एकतर बैलगाडी छोटी मोठी कसली पाहिजेच. अरे वा, ब्रास मध्ये मसाला डब्बा. चेस्ट बोर्ड आहे. हे पितळचं आहे. हे पण ह्याला मॅग्नेटिक आहे. किंग लॅम्प, वॉल लॅम्प ह्याच्यात पण भरपूर तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यात पेन होल्डर आहे. रिजनेबल रेट आहे. पुण्यामध्ये कुठेही आमच्यापेक्षा कमी रेटला कोणी वस्तू देऊ शकत नाही. नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली. मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. जर तुम्हाला पुण्यामध्ये खूप सुंदर हँडीक्राफ्टेड मजबूत टिकाऊ फर्निचर खरेदी करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील बाणेरमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाणेरमधलं ऐरावत हँडीक्राफ्ट हे फर्निचरचे शोरूम एक्सप्लोर करणार आहोत. हे पुण्यातलं सगळ्यात मोठं हँडीक्राफ्टेड फर्निचरचं शोरूम आहे. या ठिकाणी आपल्याला भारतातल्या विविध राज्यातलं खूप सुंदर असं हँडीक्राफ्टेड फर्निचर मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शोपीसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात. खूप सुंदर पुढे आपल्याला फर्निचर पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा फ्रेंड्स, तुम्ही जर मला इन्स्टाला आणि फेसबुकला फॉलो करत नसाल तर तुम्ही तिथेही नक्की फॉलो करा. तुम्हाला तिथे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओज पाहता येतील. तर फ्रेंड्स, आता इथल्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत इथले सर आहेत जे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सगळ्या व्हरायटी दाखवणार आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही आले, तुमचं खूप खूप शुभेच्छा, हार्दिक स्वागत. हा मॅडम, आपला शोरूम बाणेरचं मेन रोडवर आहे. प्राईम लोकेशनला. आपल्या शेजारी जुडिओ वगैरे मोठे कमर्शियल टावर्स आहे. शेजारी क्रोमा आहे. त्याच्या समोर डी मार्ट आहे. ते मेन बाणेर माळुंगे रोडवर आहे. आणि मोठा आहे, सगळ्यांना दिसतो. 10 गुंठेमध्ये आपण एक केलेला डिस्प्ले. जवळपास 10,000 प्लस आपल्याकडे प्रोडक्ट आहे. त्यातलं आपण हॉटेलचं फर्निचर आहे, होम फर्निचर आहे, रिसॉर्टला लागणारे फर्निचर आहेत, ऑफिसला लागणारे फर्निचर आहेत. ज्यांचं ब्युटीक असेल त्यांना पण आपण सर्व्हिस देतो. फर्निचर जिथं जिथं फर्निचर लागतं त्या फर्निचरच्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे आहे. आपण मेक टू ऑर्डर पण बनवून देतो. आपली वेबसाईट आहे, इंस्टाग्राम वगैरे आहे, फेसबुक आहे, तिथे पण आपण भरपूर दाखवलेलं आहे. युट्यूब चॅनल सुद्धा आपलं ऐरावत हँडीक्राफ्टच्या नावाने. तर तिथे आपण प्रत्येक एक वस्तूचे व्हिडिओ दाखवत असतो. आता हा 10 गुंठेमध्ये आपण एक्सप्लोर करायला आपल्याला 6 तास लागतील सगळे बघायला. बरोबर आहे. तर आता आपण शॉर्ट मध्ये स्वीट मध्ये काय जे मेजर असेल ते दाखवून देतो. बाकीचे मी कस्टमरला सांगेन, तुम्ही स्वतः इथे येऊन पाहून घ्या एकदा. तर तुम्हाला समजेल क्वालिटी काय आहे, व्हरायटी काय आहे, रेट काय आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे. त्यामुळे अख्ख्या पुण्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्र सगळ्यात आपल्यापेक्षा कोणी कमी रेट देऊ शकत नाही. हे आपलं चॅलेंज असणार. चॅलेंजिंग रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळं हँडीक्राफ्टेड फर्निचर मिळणार आहे. प्लस पॉइंट आहे तुम्हाला क्वालिटी. म्हणजे लोक ऑनलाईन वगैरे बघते, तिथे कसं MDF टाकलेला असतो, बरेच वेळा थिकनेस मायनस असतो. आपल्याकडे क्वालिटीची जे टिकणार आहे, 2 ते 3 पिढ्या वापरतील या क्वालिटीचं मटेरियल आहे. तर सर, आपला हा जो बिझनेस आहे तो कधीपासूनचा आहे?
हा मॅडम जवळपास मी चालू केलेला आहे 1999 ओके. हा म्हणजे आपला या वर्षात 25 वर्ष पूर्ण झालेत. ओके, 25 वर्ष पूर्ण झाले. तर मग आमच्या ऑडियन्स साठी काय ऑफर वगैरे आहे का? नाही, ऑफर आहे ना मॅडम. हा आता या महिन्यात तुम्हाला अप टू 50% म्हणजे असं तर मी 50% देत होतो. वैशाली मॅडमचे स्पेशल जे आहे ऑडियन्स त्यांना आपण 60% देणार. 60% पर्यंत अप टू 60%, फ्लॅट 60% नसेल. नक्कीच आम्हाला तुमच्याकडच्या व्हरायटी बघायला नक्कीच आवडतील. आता आपण इथूनच सुरुवात करू. आता आपण जे पाहत आहे ते सोफा सेट आहे 3+1. अच्छा. ऍक्च्युली हे सगळे कार्विंग आहे. हे कार्विंग केलेलं आहे. हे ब्रास आहे, पितळ, ओरिजिनल पितळ आहे आणि हे हँड पेंटेड टाइल्स आहे. ओके. याचे जर आपण साइड प्रोफाईल बघितलंय तर ते खूप म्हणजे सुरेख आणि हे केलेलं आहे. अच्छा, नक्षीकाम आहे. जमिनीपासून खूप वर आहे. तो घर आपला छोटा नाही दिसणार, मोठा दिसणार. मटेरियल कुठलं वूड आहे मग? हे प्युअर सिसमचं आहे मॅडम. 100% सिसम म्हणजे सिसम शिवाय दुसरं कुठलंच नाही, काहीच नाही. खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील आणि हा सोफा सेट सुद्धा तुम्हाला डिस्काउंट रेट मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. तुमचं घर सजवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं फर्निचर एकदम डिस्काउंट रेट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला या ठिकाणी नक्की या. हा तर सोफा सेट अगदी सुंदर दिसतो, एकदम हेवी ड्युटी आहे, मस्त मजबूत, अजिबात असं हे होत. हे एकदम लक्झरी सोफा आहे मॅडम. रोमन सोफा म्हणतो आपण याच्यात. आणि दुसरी गोष्ट ह्याचे जे खोळ आहे थोडेसे जास्त ठेवलेले आहे, जमिनीपासून पण वर ठेवलेला. घर परत याच्यात मोठा दिसणार. हे आपण असं कर्व केलेलं आहे. हे कर्व केले म्हणजे कुशन नाही लावले तरी चालते त्याला, म्हणजे विदाऊट कुशन सुद्धा वापरू शकता. दुसरी गोष्ट एक माणूस याच्यावर झोपू सुद्धा शकता. बरोबर. आणि पाठीला ह्या कर्व मुळे रिलॅक्स वाटते. रिलॅक्स आहे. आणि ज्याला पिलो लावायचे ते लावू शकता. आता किती वजनदार माणूस याच्यावर बसा झोपा, एकदम असं रिलॅक्स तुम्हाला बसायला कम्फर्टेबल वाटेल. मजबूत फर्निचर, मजबूत. हे येणार 3 पिढ्या वापरतील. फक्त तुम्हाला पॉलिश करायचं, किडे जाळ्या काय म्हणतात त्याला, ते वाळवी वगैरे लागणार नाही, काहीच नाही. 99% नाही लागत, कारण का हे प्युअर लाकडात आपण बनवलेलं आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ह्याचं तुम्ही 10 वर्षानंतर ह्याचा पॉलिशचा कलर बदलू शकता, कापडचा कलर बदलू शकता, परत ही वस्तू आपली नवीन होऊन जाते. ह्याची रिसेल व्हॅल्यू आहे. तुम्ही आज घेतलाय, 10 वर्षांपर्यंत विकायला गेलाय तर ह्याला कुणी पण घ्यायला तयार होईल. आम्ही तर आहेच. दुसरं पण कोणी पण तुमच्या शेजारचे राहणार ते लगेच म्हणणार सर मला द्या, मी घेतो. आणि हे असं लक्झरी आयटम आज तुम्ही जे वस्तू या रेटला घेताय ते येणार 10 वर्ष याचे दुप्पट रेट असणार. मनी तुमचे वेस्ट नाही होत. तर हे 3+1 आहे म्हणजे 5 सीटर आहे. आता कोणाला फक्त घर छोटं असेल 3 सीटरची रिक्वायरमेंट आहे तर 3 सीटर देऊ. ज्यांना 2 चेअर पाहिजे तर 2 सेपरेट चेअर सुद्धा देऊ. त्याच्यानंतर ह्याचं जे कुशन असतो ते वॉशेबल आहे. काढून धुवून परत आपण कव्हर लावू शकतो. त्याच्यानंतर हे जे आपण लावलेले ते सगळे हँड पेंटेड टाईल आहे. मला ह्याला 1000 वर्ष काही टाईलला होणार नाही. त्याच्यानंतर हे प्युअर सिसमचे लाकूड आहेत. पूर्ण वुडन फर्निचर आहे. आता मी जे हे नॅचरल पॉलिश मध्ये ठेवलेलं आहे. कुणाच्या घराची थीम जर वेगळी असेल तर त्या थीमला सुद्धा आपण तुम्ही पाहिजे तसं पॉलिश करून देतो. आपण कापड पाहिजे त्या कलर मध्ये करून देतो. दुसरी गोष्ट तुमचं जर साईज छोटे मोठे करायचे असेल, कुणाला 3 सीटरच्या ऐवजी 4 सीटर पाहिजे, कुणाला 4 सीटरच्या ऐवजी 2 सीटर पाहिजे तर तेही आपण करून देतो. कारण की आपण स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे म्हणजे कस्टमायझेशन 100% कस्टमायझर. आणि ते पण लाईव्ह तुम्ही येथे येऊन आपल्या कारखान्यावर बघू शकता. पॉलिशच्या आधी काय बनवलंय, कसं बनवलंय. आणि एनी टाइम आपला कारखाना पण इथेच आहे आणि शोरूम पण इथेच आहे, म्हणजे दोन्ही एकदम शेजारी आहे. तर कधी या तुम्ही बघा, तुमच्या समोर सगळं काय दाखवू शकतो आपण. आता ह्याचं पुढचं प्रोजेक्ट येतो आपण फोल्डिंग डायनिंग टेबल किंवा आपलं डायनिंग टेबल, ज्याचा 6 सीटर, 2 सीटर, 4 सीटर, 2 सीटर पासून 8 सीटर, 10 सीटर पर्यंत तुम्हाला डायनिंग टेबल मिळून जाईल. एज फॉर कस्टमर डिमांड. आता जवळपास आपण डिस्प्ले मध्ये पण 25-30 डायनिंग ठेवलेलं, सगळे एक्सप्लोर करणं एवढं शक्य नाहीये. मेजर तुम्हाला 2 किंवा 3 डायनिंग टेबल मी आता दाखवतो. स्पेशल आता ही एक फोल्डिंग डायनिंग टेबल आहे जी 4 सीटर पण मॉडेल आहे आणि 6 सीटर पण आहे याच्यात. हा डायनिंग टेबल आहे. हा डायनिंग टेबल आहे मॅडम. आता आपण बंद केलेलं म्हणजे तुमचे कन्सोल टेबल झाले, फक्त एवढे टेबल. आता एका बाजून तुम्ही उघडले, हा तुमचे ब्रेकफास्ट टेबल, लॅपटॉप टेबल किंवा तुमचे रायटिंग ड्रॉइंग काय बी करू शकता. आणि इझी मुवमेंट आहे. हे बघा. अच्छा, फोल्डिंग टेबल फार म्हणजे आता आपलं 2 सीटर झालंय. याच्यावर तुम्ही ड्रॉइंग करू शकता, कपडे प्रेस करू शकता. ह्याच्यावर चढून पंख्याचं काम काय करायचे निघाले, लाईट ठीक करायचे तर मुव्हेबल आहे. तुम्ही टेरेसला नेऊ शकता, बेडरूमला नेऊ शकता. म्हणजे जागा वाचवणारं फर्निचर आहे. आता बंद केलंय का फक्त एवढेच राहते. आता तुम्ही 2 लोक येथे बसून ब्रेकफास्ट, येथे तुमच्या डिनरचं साहित्य येऊन जाईल. आणि मल्टीपर्पज अभ्यासासाठी वापरू शकतो आपण. डायनिंग टेबल ऍज अ डायनिंग टेबल वापरू शकतो. स्टडी टेबल. ही आपली झाली पूर्ण 4 सीटर डायनिंग टेबल. चारही बाजूने 4 लोक एकदम छोटछोटीत बसू शकता. मध्ये सगळं जेवणचं साहित्य येऊन जाईल. आता ह्याच्यात आपण असं ड्रॉवर दिलेलं जिथे आपण
नॅपकिन आहे, स्पून आहे, अचार आहे, म्हणजे जे लागणार छोटं साहित्य असतो ते ह्या बाजूला बसून जाईल. तसंच आपण समोरच्या साईडला पण दिलेलं आहे. तर 4 चेअर छोटे त्याच्या आतमध्ये जाऊन बसतात आणि इथून आपण टाकायचे त्या बाजूने काढायचे तर ते काढू शकता. म्हणजे दोन्ही बाजूने ऍक्सेस दिलेला आहे. आणि सर याच्यासोबत किती चेअर येणार आहे? हा ऍक्च्युअली आपलं 4 सीटर डायनिंग आहे. त्याच्यात 6 सीटर पण आहे, 4 सीटर. आता आपण जे पाहतोय ते 4 सीटर आहे. त्याच्यासोबत 4 चेअर आहे ना. चेअर एकदम इझी असं उघडायला बघा. हे फोल्डिंग फोल्डिंग चेअर आहे. फोल्डिंग चेअर आहे. आता ह्याच्यावर बसा तुम्ही. त्याचा कम्फर्ट बघा कसं आहे. 1 नंबर कम्फर्ट मिळेल तुम्हाला. वजनचं कुठलंही कंडिशन नाही. म्हणजे किती वजनदार, हेवी ड्युटी वजनदार माणूस बसू शकता. 150-200 kg पर्यंत माणूस बसू शकता. खाली आपण 6 चाक लावलेले आहे. अच्छा, जमिनीवर. आणि मुव्हेबल आहे. म्हणजे हे कुठे पण असं नेऊ शकता. टाईलवर इझी मुवमेंट होईल. आता कार्पेट आहे खाली. हा अख्खे पुण्यात नाही, अख्खे महाराष्ट्रामध्ये कुठे नाही मिळत. फक्त आपण ह्या वस्तू तयार करून देतोय. आणि पाहिजे त्या आणि हे तुम्हाला पॅन इंडिया मिळून जाईल. असं नाही की फक्त पुण्यासाठीच आहे. जिथे पाहिजे तिथे तुम्हाला घरपोच मिळेल. ते डायनिंग बघितले. हा पण फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. त्याला आपण ओव्हल शेपचा आकार दिलाय. म्हणजे आता वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या शेप. आता ही 2 सीटर आहे. ओपन केल्यावर दोन्ही बाजून ओपन केले की 4 सीटर होणार. ह्याला पण तेच प्रोविजन आपण ड्रॉवर दिलाय. खाली येते चेअर आतमध्ये जाऊन बसते. 4चे 4. हे बघा 4 चेअर तुम्हाला दिसतोय तसं चेअर. आणि ह्याला खाली चाक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पॅन इंडिया कुठे पाहिजे तुम्हाला होम डिलिव्हरी आपण देतो. सगळे आयटम जे काही पाहिजे तुम्हाला कोई एक्स्ट्रा पैसा घेत नाही आपण. हे पण एक कॉम्पॅक्ट साईज मध्ये 4 सीटर आहे. हे 4 चेअर ह्याच्या आत जाऊन बसतात. हे बघा हे असं बाहेर काढलंय, बसलं आपण, जेवण करा आरामात. परत चेअरला जागा घेत नाही. आता ह्या चेअरवर आपण असं 3 टाईपने बसू शकता. म्हणजे एक तर असं एक असं या कोपऱ्या तो कोपऱ्या असं हँडरेस्ट सुद्धा मिळतो. आणि सिसमच्या लाकडे असेल म्हणजे येणार पिढ्या वापरतील असं एकदम दणकट वस्तू आहे. आता याच्यावर तुम्ही आमच्या ऑडियन्सला किती डिस्काउंट देणार? तुमचा जे ऑडियन्स या व्हिडिओला आपला रेफरन्स देऊन जो येणार मॅडम साठी त्याला 10% अजून एक्स्ट्रा डिस्काउंट देणार. म्हणजे 20% 30% मिळेल. 30% डिस्काउंट मिळणार. तर खूप सुंदर. तुम्ही नक्की मॅडम आमच्यासाठी असं कुठून लांबून येतात. वेळ पण मॅडमना मिळत नाही. तरी आपल्याला सेवा देतात. म्हणजे मॅडमचा मान ठेवा लागतो. आपल्या ऑडियन्सचा मान ठेवला पाहिजे. हा तुम्हाला जे दाखतो किंग साईज बेड आहे. त्याला आपण बॅकला सुद्धा स्टोरेज दिलेला आहे. म्हणजे ते दरवाजा दिसते ना तिथे आपल्याला लागणारे काही बी चष्मे, गोगल, मोबाईल, त्याचा चार्जर, बुक्स वगैरे ज्यांना वाचायचं असतो त्यांना त्याचे बुक्स वगैरे मागे ठेवू शकता. याला डबल स्टोरेज आहे. मॅट्रेसच्या खाली पण स्टोरेज आहे आणि हेडबोर्डला पण स्टोरेज आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला साईज ज्या पाहिजे त्या आपण साईज बनवून सुद्धा देऊ शकतो. कस्टमाइज मेक टू ऑर्डर याच डिझाईन मध्ये. दुसरी डिझाईन ज्या पाहिजे त्या डिझाईन मध्ये. बेड आहे त्याला आपण टाईल फिटिंग केलेला बेड म्हणतो. सिस्टम मध्येच आहे. टाईल फिटिंग केलेला आहे हेडबोर्डला, फुटरेस्टला. हा आणि ह्याच्यावर तुम्हाला मॅचिंगचा वॉर्डरोब, ड्रेसिंग, साईड टेबल जे पाहिजे ते आपण करून देतो. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे. ज्याचे कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल तसं आपण देऊ शकतो. आता आपण हे जे पाहतो ते 3 डोअर वॉर्डरोब आहे. जे आता खाली बेड बघितलं त्याच्या मॅचिंगचा आहे. ह्याच्यात तुम्हाला 3 डोअर, 6 डोअर जेवढा मोठा पाहिजे तो मॅक टू ऑर्डर बनवून देतो. कारण की आपण एवढ्या आता डिस्प्ले मध्ये वस्तू ठेवलं सगळं दाखवून रिक्वायरमेंट आहे तशा साईज मध्ये बनवून देतो. आता ही जे नवीन इन्स्टॉल आता आपण हे टाईल फिटिंग फर्निचर बघितलं. हे ब्रास फिटिंग केलेलं आहे. पितळ ज्याला म्हणतो आपण. हे सगळे पितळ लावलेलं आहे. एकदम अँटिक वाटतं हे फर्निचर. आता हे बघा ह्याच्यात 100% लाकूड वापरलेलं. बॅकला सुद्धा, सेल्फला सुद्धा. आणि लाकडीचे थिकनेस बघा. म्हणजे जाडे काय येते लाकूडचे त्याप्रमाणे त्याचे रेट ठरले जाते. आणि इथं काही ग्लास येणार का? हे मग असंच राहील. हे ॲज फॉर कस्टमर डिमांड. आता आमच्या तर्फाने असं ओपन आहे. आणि ज्यांना पाहिजे काच लावून तर काच लावून देऊ शकतो. ज्याला पाहिजे दरवाजे तर दरवाजे करून देऊ शकतो. हे काय वुडन कसलं आहे मग? हे सिसमचे वूड आहे मॅडम. सिसम. आता ह्याच्यानंतर हे एक दुसरा युनिट आहे. त्याला आपण टाईल आणि पितळ दोन्ही वस्तू लावलेल्या आहे. हे वरती पितळ आहे, ही टाईल्स आहे. तर ह्याच्यावर कसं देवाराचं पण ऑप्शन आहे. हे बुक सेल्फ म्हणून वापरू शकता. खाली आपण कपाट दिलेले, पूजाचे पाट वगैरे ठेवायचे ते ठेवू शकता. एकदम रॉयल आहे फर्निचर. म्हणजे हे कसं येणार तुमच्या 3-3, 4-4 पिढ्या चालेल. आणि दुसरी गोष्ट याला रिसेल व्हॅल्यू. क्रॉकरी कॅबिनेट आहे. अच्छा ह्याच्यात तुम्हाला ज्या पाहिजे त्या कलरच्या पॉलिश आपण करून देऊ शकतो. हे परत आपलं बुक सेल्फ आहे. म्हणजे याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. अनलिमिटेड आहे मॅडम. एवढं आपलं मोठं शोरूम आहे की पुण्यात तुम्हाला 10 दुकानात जे पाहायला नाही मिळणार ते आपल्या एकाकडेच मिळणार. फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय सागवानी देवघर आहेत. तुम्हाला जर असे सागवानी देवघर एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये खरेदी करायची असतील तर ऐरावत हँडीक्राफ्टला व्हिजिट करा. इथे बघू शकताय खूप सुंदर कार्विंग केलेला इथं देव्हारा आहे. आणि तुम्हाला पूर्ण शीसम वूडमध्ये, सागवानी वूडमध्ये यांच्याकडे देव्हारा
खरेदी करता येईल. इथे बघू शकता खूप मोठी साईज आहे आणि इथे असे ड्रॉवर वगैरे दिलेले आहेत. इथं असं नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी आपल्याला इथं मोठा असा ट्रे दिलेला आहे. परत इथं स्टोरेजसाठी इथं बॉक्स दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगवेगळ्या डिफरंट साईज, व्हरायटी, त्यानंतर डिझाईन्स पाहायला मिळतील. आणि इथे मी पहिल्यांदाच बघते, खूप सुंदर असा हा देवारा आहे आणि गोल शेपमध्ये खूप छान घुमट वगैरे असलेला, एकदम सुंदर याच्यावर असं नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकताय, अँटिक आहे. इथे बघू शकताय डोअर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण असे इथे हे बघू शकता स्टोरेजसाठी. आणि पूर्ण हे राऊंड होतं. तर काहीतरी युनिक अँटिक तुम्हाला अशा प्रकारचं फर्निचर खरेदी करायचं असेल, देवघर खरेदी करायचे असतील, तर तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला व्हिजिट करा. सुंदर सुंदर तुम्हाला इथं देवारे देखील पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता एकदम रॉयल असं फर्निचर आहे. या ठिकाणी बुक शेल्फ बघू शकताय, खूप सुंदर, एकदम जुन्या काळात राजा महाराजांच्या काळामध्ये जसे असतात अगदी तसे आहेत. तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय. भरपूर स्टोरेज आहे आणि आतमध्ये काय ठेवलेलं आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं ग्लास वगैरे दिलेला आहे. तुम्हाला जर ग्लास नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही करून घेऊ शकता. इथे बघू शकता याला छान असे ड्रॉवर दिलेले आहेत. सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, पूर्ण ब्रासमध्ये नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथे बघू शकता डस्टी लुक आहे. तुम्हाला जर काही पर्टिक्युलर कलरमध्ये नको असेल तर तुम्ही असं एकदम नॅचरल डस्टी लुकमध्ये सुद्धा यांच्याकडे फर्निचर खरेदी करू शकता. असं वूड कलरमध्ये सुद्धा फर्निचर करून घेऊ शकता. इथे बघू शकता एकदम जुन्या काळात जसं असतं ना एकदम सेम तसं याच्यावर असे ब्रासचे वगैरे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. हे पूर्ण ब्रासनं डेकोरेट केलेलं आहे. खूप सुंदर मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला भारतातल्या विविध राज्यातलं फर्निचर यांच्याकडे खरेदी करता येणार आहे. सो एकदा तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला व्हिजिट करा आणि असं सुंदर सुंदर फर्निचर एकाच ठिकाणी, होम डेकोर वगैरे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. फ्रेंड्स, आपल्याला ऐरावत हँडीक्राफ्टमध्ये अशा प्रकारचे सेंटर टेबल पाहायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकताय हँडीक्राफ्टेड, पूर्ण असं लाकडाला खोदून खोदून याच्यावर असं छान डिझाईन केलेली आहे. पूर्ण हँडवर्क आहे याच्यावर. याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील. सेंटर टेबलमध्ये तुम्हाला जर असा फॅन्सी पाहिजे असेल तर असा देखील आहे. असा प्लेन वूडमध्ये पाहिजे असेल तसा आहे. मला जसे पाहिजे तसे या ठिकाणी सेंटर टेबल पाहायला मिळतील. इथे बघू शकताय खूप सुंदर वुडनमध्ये आहे. इथे बघू शकताय हँड पेंटिंग केलेल्या टाईल्स व आतमध्ये लावलेल्या आहेत. त्याच्यावर ग्लास वगैरे येईल. आणि इथे बघू शकताय अशा प्रकारे इथं बसण्यासाठी सीटर पण दिलेले आहेत. 4 सीटर आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकताय ग्लासमध्ये आहे. याला पण असे सीटर दिलेले आहेत बसण्यासाठी. तर सेंटर टेबलमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत, युनिक आहेत सगळ्या. इथे बघू शकता हे पूर्ण टाईल्सचं काम केलेलं आहे याच्यावर. तर तुम्हाला जर असं काही युनिक पाहिजे असेल तर तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला एकदा नक्की व्हिजिट करा. आणि फ्रेंड्स, यांच्याकडे झुले पण आहेत. आपल्याला घरामध्ये, बंगल्यामध्ये वगैरे झुला वगैरे बसवायचं असेल तर यांच्याकडे झुल्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. इथे 2-3 यांनी लावलेले आहेत. सगळ्याच दाखवणं पॉसिबल नाही कारण व्हिडिओ मोठा होतो. आता हा स्टँडवाला झुला आहे. तुमचा जर स्पेशियस बंगलो वगैरे असेल तर पोर्चमध्ये वगैरे ठेवण्यासाठी, लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी अशा प्रकारचा तुम्हाला खूप सुंदर झुला यांच्याकडे मिळेल. याच्यामध्ये साईज वगैरे अवेलेबल होतील किंवा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये हे कस्टमाइज करून देतील. खरेदी करायचं असेल तर तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला व्हिजिट करा. पूर्ण हे सीसम वुडनमध्ये किंवा सागवानी वूडमध्ये तुम्हाला तयार करून मिळेल. हा जो झुला आपण बघतोय ते सागवानमध्ये सीसम मध्ये पण बनवून देतो आपण. सेलिंगला लावणार झुले पण 2 सीटर 3 सीटर जे नुसतं फळ्या जण लागते ते. ओके. आणि ह्या कड्या वगैरे कसल्या आहेत? ह्याच्यात पण भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला. जसं हे पितळचे येते, पितळ देऊ शकतो. पितळ मध्ये पण 2-3 प्रकार येते. लोखंडी येते, स्टीलचे येते. ते सगळे कस्टमरवर आहे. जसं कस्टमरचं बजेट असेल त्याप्रमाणे हे वस्तू आपण करून देतो. हे जे मिरर आहे मॅडम, आपण ते सोफ्याचे मागचे जे मोकळी भिंत असते त्याच्यावर लावू शकता. किंवा आपल्या लिव्हिंग रूम मध्ये जे मधला पोर्च असतो ज्याला आपण लॉबी म्हणतो त्या लॉबी मध्ये लावू शकता. किंवा बेडरूमच्या जो बेडच्या मागची भिंत किंवा समोरची भिंत तिथे लावू शकता. भरपूर डिझाईन आहेत त्याच्यामध्ये, भरपूर आहे. आता हे जे हॉरिझॉन्टल आहे त्याला वर्टिकल सुद्धा लावू शकता जागाप्रमाणे. ओके ओके. आता ही झरोखा सारखा आहे म्हणजे ह्याच्यात तुम्ही पेंटिंग वगैरे सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही ह्याच्यात मला सांगितलं मिरर सुद्धा लावून देऊ शकतो आपण. तर हे आणि हे सगळे जे आपण वर बघतो ते बेड साईड टेबल्स आहे वेगळे वेगळे प्रकारचे. कुणाला पितळ लावलंय, कुणाला टाईल लावलेलं, म्हणजे असं युनिक आहे जे तुम्ही आतापर्यंत कुठेच बघितलं नसेल प्रत्येक वस्तू. बरोबर आहे. आता ही बघा इथे मिरर लावून ठेवलेलं आहे, 3च्या झरोख्यासारखं केलेलं आहे. तर सोफ्याच्या मागे किंवा बेडरूमला लावले तर घर मोठा दिसून येतो. रिसॉर्ट मध्ये वगैरे रिसॉर्टला तर खूप वापरलं जातं. रिसॉर्टला, रिसेप्शनला, रिसॉर्टला बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं या गोष्टीत.
आता हे जे आहे ना, हे आपलं सिट आउट आहे, बसण्यासाठी तुम्ही खिडकीला बेडच्या पुढे लावू शकता. आणि ह्याच्या आतमध्ये आपण असं स्टोरेज दिलेलं आहे तुम्हाला. हे उघडले की तुमच्या आतलं साहित्य तुम्ही ब्लँकेट, पिलो, कुशा उश्या काही बी ठेवू शकता. 2 in 1 आहे हे सगळे त्या म्हणजे हे आता टॉप ओपनिंग होता, हा आपला फ्रंट ओपनिंग आहे. ओके. ज्याला सूरॅक म्हणून वापरू शकता, भारतीय बैठक म्हणून वापरू शकता. न्यूजपेपर वगैरे लिव्हिंग रूम मध्ये असतं तर युनिक पेज ठेवला की त्याच्या आतमध्ये आपण काही बी असं डेकोरेटिव्ह आणि बसायला पण होतं. दोन्ही बाजूने बसू शकता आपण ह्याच्यावर. युटिलाइज होते आपले जागा वगैरे. प्रत्येक वस्तू आपली मल्टीपर्पज यूज आहे, म्हणजे एक वस्तूचे 4 उपयोग तो कमीत कमी होतात. राईट. आता हा जो आपण बघताय ना, ते एकदम राजा महाराजाच्या काळातले आमच्या इथले राजे. मी पण असं ठाकूर आहे, म्हणजे ज्याला पाटील म्हणतो आपल्या मराठीत. अच्छा. तर आमच्या घरामध्ये असं म्हणजे हे आता ह्याच्या दरवाजाची जाडी बघा तुम्ही. हो बाप्पा. ते किल्ल्याला जे दरवाजा असतात तेवढं जाडी आहे. राईट. आणि हिला काय 100 काय तुम्ही 500 वर्ष काय या वस्तूला होणार नाही. आणि यांची जे ओपनिंग असते ते 100% दरवाज्यांचे. आणि 100% लाकूड, बॅकला सैलफ सगळेच काय असं नाही. हा मग लिव्हिंग रूमला एक पीस ठेवलं ना तर ते त्याच्या लक्षात प्रत्येक लोकांच्या ह्याच्यावर जाणार आहे. तुम्ही किती मॉडर्न घर केलेला पण एखादा असं युनिक वस्तू ठेवली ना की ते घरचा रुबाब एक वेगळा बदलून जातो. आता ही जे आपण बघितलं ना ते हे टाईल आणि पेंटिंग केलेलं आहे, म्हणजे हे टाईल आहे, सगळे हँड पेंटेड टाईल आहे. हे सर्व त्याच्यावर पितळ लावलेलं आहे. 100% लाकूड आहे, म्हणजे हे सेलफ म्हणा, मागची बॅक म्हणा, 100% लाकूड. तुम्ही रेट बघितले तर तुम्हाला पिलाईपेक्षा पण कमी वाटणार का अरे बाबा एवढं स्वस्त कसं काय. 2 BHK ला एखाद्या जर फर्निचर असं पाहिजे असेल तर साधारण काय म्हणजे बजेट साधारण ते 6 ते 8 लाखामध्ये 2 BHK आरामात होऊन जातात. अशा छान हँडीक्राफ्टेड फर्निचर. हो, ते मी पण इंटिरियरचं काम करतो, मला सगळे माहिती. पिलाईमध्ये खर्च किती जातो. आता पिलाईमध्ये पण आपण चांगली क्वालिटीचं करायला गेला तर 12 ते 15 लाखाच्या खाली होत नाही 2 BHK. आणि वेस्टेज आहे ते पुन्हा कालांतराने खराब होतं. आता हे कसं लूज फर्निचर याला म्हणता तुम्ही. आता तुमचं 10 वर्षांनी मन भरलं की आपल्याला काही बदलायचं ते तर 2 पीसेस काढायचे, 2 पीस काढू शकता. ते पण आहे. आणि तुम्ही जर जागा चेंज केला तर तुम्ही मूव्ह करू शकता, कधी नेऊ शकता. ते फिक्स फर्निचर असतो. जे आपण 2 BHK मध्ये पिलाईमध्ये करतो ते तुमचं काढू शकत नाही, हलवू शकत नाही. आयुष्य त्यामध्येच काढावं लागतं. एक आहे की आपण हे मूव्ह करू शकतो. तिसरी गोष्ट मल्टीपर्पज यूज करू शकतो. 10 वर्षांनी घरचा पेंटिंगचा कलर आपण नवीन देतो तर ह्याला पण पॉलिश आपण नवीन दिलं तर हा युनिट अख्खा नवीन होतो. म्हणजे काय म्हणते 3-4 पिढ्या आपल्या आरामात हे फर्निचर वापरू शकतात एकदम, म्हणजे निष्काळजीपणा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, ह्याचा तुमचं रिसेल व्हॅल्यू आहे. आज तुम्ही समजा वस्तू 10,000 ला घेतली, 10 वर्ष वापरून नंतर जर विकायला गेला 7-8 हजार कुणी देतील. बरोबर. म्हणजे असत फ्लोअर पॉट आहे वेगळे वेगळे, म्हणजे पॅटर्न मध्ये आपण ह्याच्यावर आर्टिफिशियल फ्लावर वगैरे लावू शकतो. अच्छा. हे फुलपूर व्हेरायटी आपल्याकडे, म्हणजे कोणाला असे जरी ठेवले कॉर्नरला तरी छान दिसतात. आणि हे कोणाला गिफ्ट वगैरे करायचे, वास्तू शांती वगैरेला तर पण ही चांगला उपयोग आहे. हे सगळे मार्बल मधलं प्लेट आहे, हँड पेंटिंग केलं, राजा महाराजा राधाकृष्ण वगैरे दाखवलंय, मीरा. तर हे डेकोरेटिव्ह पीस आहे. मोर आहे, ऊंट आहे, हाती आहे, घोडे आहेत, असं छोटे छोटे सायकल आहेत. म्हणजे आपले हे सगळे 10 गुंठे तर आता एक व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाहीये. हा बरोबर आहे. आपण जेवढं शक्य आहे तेवढं दाखवतोय. सगळंच दाखवणं पॉसिबल नाही कारण व्हिडिओ मोठा होतो. तुम्हाला सगळं यांच्याकडचं फर्निचरचं बघायचं असतील व्हरायटी तर तुम्ही कमीत कमी 3 तासाचा वेळ घेऊन या. म्हणजे एक असं बारीकीन जर बघायचं असतात तर अख्खी 3 तास तर मिनिममचा पाहिजे तुम्हाला वेळ. मेटलचं आहे, हे हँड पेंटिंग केलं, ऑइल पेंट आहे, वॉशेबल असतो. युनिट वगैरे केलं त्याच्या बाजूला बेडरूम मध्ये असं कुठेही ठेवू शकता. एंट्रन्सला आता हे बघा टेबलचा पीस आहे, हे घड्याळ पण आहे, ह्याच्यावर पेन वगैरे तुम्ही असं ठेवू शकता. पेन आहे, फ्लॉवर आहे, रिमोट आहे, असं काही बी वस्तू. ही गिफ्ट द्यायला पण कॉर्पोरेट गिफ्ट द्यायचे तुम्हाला. क्वांटिटी पाहिजे तरी मिळेल, 1 पीस पाहिजे तरी मिळेल. पण हे बरीच वस्तू असं रिपीट होत नाही. एकदा जे आहे ते दुसरी नवीन येणार. हे सगळे वॉल क्लॉक आहे वेगळे वेगळे पॅटर्न मध्ये. ब्लॅक आहे, गोल्डन आहे, रोज गोल्ड आहे, सिल्वर आहे. आणि एक वॉच दोन्ही साइडने दिसते. हा, याला स्टेशन क्लॉक म्हणते. प्रत्येक घड्याळ हे जेवढं आपण बघतो सगळे बोथ साइड आहे. आणि प्रत्येक घड्याळाला आपण 1 इयरची वॉरंटी पण देतो. म्हणजे 1 वर्षामध्ये ह्याला काही बी मोटरचा प्रॉब्लेम आला तर आपण फ्री ऑफ कॉस्ट करून देणार तुम्हाला. वस्तू जे काही आपण विकतो ते क्वालिटी, म्हणजे जबाबदारी. असं नाही की दिले गेले आता तुमचं ना मी आमचं, असं नाही. टेबल पीस आहे, टेबल पीस आहे खूप सुंदर. बुलेट मध्ये आपण या ठिकाणी घड्याळचं शो पीस बघतोय. किंवा तुम्ही छोटे हँडीक्राफ्टेड वस्तू पण आहेत. या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर डेकोरेशन साठी लागणारे हत्ती आहेत. या ठिकाणी अशा उंट आहेत.
खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. इथं टेलिफोन बघू शकता. हे टेलिफोन चालतो सुद्धा, असं शोपीससाठी ऑफिसमध्ये वगैरे असे टेलिफोन गिफ्ट द्यायला खूप छान दिसतात. सोबतच यांच्याकडे अशा प्रकारचं आपल्याला पितळेच्या वस्तू देखील खूप साऱ्या बघायला मिळतील. त्याच्यामध्ये अशा समई, आरती, दिवे, त्याचबरोबर प्रकारच्या देवाच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या सगळ्या साईज बघायला मिळतील. वॉल हँगिंग बघू शकता या ठिकाणी पूर्ण ब्रासमध्ये आहेत आणि हेवी आहे एकदम, फार छान आहे. इथे घड्याळमध्ये बघू शकता भरपूर कलेक्शन आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये घड्याळ बघायला मिळतील यांच्याकडे. शोसाठी वापरण्यासाठी पितळेचे इथं तोफ आहेत, ट्रॅक्टर आहे, तर बऱ्याच वस्तू आहेत. तुम्हाला घड्याळ हे आपण मॅडम कस्टमाइज पण बनवून देतो. जसं बिल्डर वगैरे आहेत त्यांना पोझिशनच्या वेळे लोकांना द्यायचं असतं गिफ्ट म्हणून, तर असं मी 5-6 बिल्डरच्या करून दिलेले आहे घड्याळ. ओके. तर ते त्यांची क्वांटिटी असते, म्हणजे मिनिमम 50 क्वांटिटी जर पाहिजे त्याच्यावर किती असू द्या, मग ते आपण तुमचा लोगो डिझाईन वगैरे करून आपण बनवून पण देतो. कस्टमाइज घड्याळ. पितळेच्या वस्तू बघा इकडे भरपूर आहेत. पितळाच्या वस्तू मध्ये अनलिमिटेड व्हरायटी आपल्याकडे. आणि हे काय पूर्ण जेवणासाठी जेवणाचा सेट आहे, कास्याचा आहे. कास्याचा आहे, म्हणजे हे एकदम असं स्वस्तासाठी चांगलं असतो. हे पण असं पितळचे वस्तू आहे, म्हणजे तुम्ही दाराच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला लावू शकता. छोटे छोटे घंटे आहेत दारामध्ये, फार छान दिसते. दाराच्या वर लावणार गणपती आहे, कृष्ण आहे, असं वेगळं वेगळं वस्तू आहे, सूर्य आहेत. म्हणजे अशी कुठलीच वस्तू नाही जी इथे मिळणार नाही. हे सगळे आपलं देवाला जे आपण मंदिराला सजवण्यासाठी लांबण दिवे, घंट्या ते वरती सिलिंगला लावून ठेवलेले आहेत. मस्त. अफलातून व्हरायटी आहे, म्हणजे आपल्याकडे तुम्ही पुण्यासारख्या शहरात 10 दुकानं फिरणार तेव्हा हा एक दुकान सुद्धा सापडत नाही ते वस्तू आपल्याकडे आहे. बरोबर. ते ऍक्च्युली मार्बलची मूर्ती आहे, राधाकृष्णाच्या सेट मध्ये जोडीमध्ये आहे. हा, त्याच्यामध्ये पोली मार्बल मधले जे ठेवलेले ते अँटिक लुक मध्ये केलेले आहेत. नुसतं कृष्ण पाहिजे तरी मिळेल, राधाकृष्ण पाहिजे तरी मिळेल. ते स्टँडिंग टेलिफोन आहे विथ क्लॉक. ओके. त्याच्यानंतर हे ग्रामोफोन आहे, डेकोरेटिव्ह आहे, आणि हे वाजतं पण, चालतात पण. अच्छा. त्याच्यानंतर ते वॉल पीस आहे, म्हणजे वॉल सेल्फ, त्याला बुक्स वगैरे ठेवू शकता. काय मेडल वगैरे मिळाले बाळांना ते डेकोर करण्यासाठी ऑफिसला, घरात, कुठे. त्याच्यानंतर हे गणपती आहे, त्याच्या मागे LED लाईट्स आपण लावलेली आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन असतील. डिझाईन भरपूर आहे, अनलिमिटेड डिझाईन आहे प्रत्येक वस्तूमध्ये. हे लॅम्प आहे, तुम्हाला लॅम्पचे पण व्हरायटी भरपूर मिळून जाईल. हे बघा पिकॉक मध्ये घड्याळ आहे, ते म्हणजे वॉल पीस पण झाला, घड्याळ पण झालं. मिरर पण आहे, भरपूर ऑप्शन आहे मिरर मध्ये तुम्हाला. रॉकिंग चेअर, कन्सोल टेबल. त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला ही पितळी वस्तू दाखवतो. हे बघा, ही कसं बैलगाडी आहे, आणि ते आपल्या मराठी माणसांना खूप आवडते घरात ठेवायला. घरात लागतेच, म्हणजे एकतर बैलगाडी छोटी मोठी कसली पाहिजेच. अच्छा. आणि हेवी आहे, एकदम हेवी आहे. 1-1.5 किलो वजन आहे. घंट्या पण आहे मंदिरात किंवा आपण ऑफिस मध्ये ठेवण्या पिऊनला बोलवण्यासाठी. हे पण घंटी आहे. अच्छा. हे आपलं मसाल्याचे डब्बे ठेवण्यासाठी ब्रास मध्ये. अच्छा, मसाला डब्बा. अरे वा, ब्रास मध्ये मसाला डब्बा बघू शकता, स्क्वेअर आकारामध्ये. आणि 9 वाट्या आहेत. दोन्ही मिळेल. आणि जनरली 7 वाट्या असतात, पण याच्यामध्ये 9 वाट्या दिलेल्या आहेत. हे आपलं पूजाचे थाळी आहे. ओके. गिफ्ट सेट आहे. पूजामध्ये वापरू शकता, घरगुती. गाय वासुरी आहेत. गिफ्टिंग आयटम भरपूर आहेत आपल्याकडे. आणि हे काय डिनर सेट आहे पूर्ण. हो. ओके, फार सुंदर. इथे बघू शकता. हे बघा, हे पण पूजा सेट आहे. हे आपलं ते चेस्ट ऑफ बोर्ड आहे, सगळे पितळचे गोटे यायला पेवळ. आणि हे मॅग्नेटिक आहे, म्हणजे इकडे तिकडे पडणार नाही. आता हे प्लास्टिक काढले तर हे पडणार नाही. हे पितळचं आहे पूर्ण, खूप वजनदार आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे पण एक चेस्ट बोर्ड आहे. हे पितळचंच आहे. हे पण ह्याला मॅग्नेटिक आहे, मोठे मोठे गोटे असं आहे. डेकोरेटिव्ह आयटम आहे. हे परत तुम्हाला बघा, हे असं इथे आपण कॅन्डल लावू शकतो. आणि वॉल पीस आहे, असं भिंतीला लावले आणि इथे 2 कॅन्डल लावले, तर एकचा लुक आणि रुबाब वेगळाच येतो. पितळ मध्ये, प्युअर पितळ. हे 7 हॉर्सची पेंटिंग आहेत, जे घरात आलं शुभ मानलं जातात, लावतात बरेच लोक. हा, क्लॉक पण आहे आपल्याकडे. अच्छा. जे पेंडुलम क्लॉक बरेच लोक शोधत असतात, कुठेच मिळत नाही, ते आपल्याकडे मिळून जाईल. अच्छा. पारंपरिक इलेक्ट्रिक नाही आपलं. सगळ्या प्रकारचे हाती मिळेल आपल्याकडे. मिनिमम 1 इंच पासून 3 फुटापर्यंत हाती तुम्हाला मेक टू ऑर्डर पण देतो. डिस्प्ले मध्ये पण भरपूर एनी टाइम 200-300 पीस तुम्हाला मिळून जाईल. हे सगळे वॉल पीस आहे, झरोखा म्हणतो त्याला. तर हे झरोख्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. हे सगळे वॉल सेल्फ आहे, ज्याच्यावर मॅगझिन आहे, बुक्स आहे, तुम्ही डेकोरेट करण्यासाठी काही बी ठेवू शकता. त्याच्यानंतर हे सगळे साईड बोर्ड आहे, वेगळे वेगळे पॅटर्नचे, लाकडीमध्ये छोटे मोठे 3 फूट, 4 फूट, 5 फूट, 6 फूट.
त्याच्यानंतर असं एक की बॉक्स वगैरे पण आहे, ह्याच्या आतमध्ये तुम्ही चाव्या ठेवू शकता, भरपूर आहे. हे परत की लावण्यासाठी जे असं ह्याला आपण झरोखा म्हणतो, हे झरोखा, ह्याच्या मागे मिरर किंवा फोटो, फॅमिली फोटो असं पण लावू शकता. हे पण झरोखा आहे. हे एकदम राजा महाराजांच्या घरी रिअल मध्ये असे असायचे ते वस्तू आहे. म्हणजे हे तुम्हाला पुण्य काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला नाही मिळणार. आपलं लाईट्स आहे सगळे वेगळे वेगळे लॅम्प आहे, सिलिंग लॅम्प, वॉल लॅम्प, ह्याच्यात पण भरपूर तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. मोठे म्हणजे तुम्ही घरमध्ये सुद्धा लावू शकता, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट किंवा ऑफिस, आपल्या कन्व्हिनियंट नुसार. हे जे आहे ते पायरी सारखे केले, म्हणजे डिस्प्ले युनिट आहे. ह्याच्यावर तुम्ही वेगळे वेगळे वस्तू डिस्प्ले करू शकता. प्रत्येक ड्रॉवर वेगळ्या मेजरमेंटचं आहे. आणि ह्याच्यावर हे सगळे पितळ लावलेले, पेवर पितळ आहे, म्हणजे ब्रास ज्याला म्हणतो आपण. परत हा हुक्का पोट पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे, ज्याला हा म्हणजे घरगुती असं डेकोरेशन आहे का? डेकोर नाही, हे वापरू शकता सगळेच. हे ब्रास मध्ये आहे. ह्याच्यामध्ये काच मध्ये सुद्धा तुम्हाला काचेचे पण मिळेल. असं वस्तू काहीच नाही की ते आपल्याकडे नाहीये मंजूर. त्याच्यानंतर हे असं बेल्स आहे, वेगळे वेगळे दारा पुढे लावतात, गार्डनला लावतात. नेम प्लेट वगैरे सुद्धा पण आपण बनवून देतो. नेम प्लेट मध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, ज्या नावाने पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्लिश पाहिजे तसं पाहिजे. जसं शिवाजी महाराजांचं, गणपतींचं, अजून त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही तुम्हाला काय तुमचं असेल त्याचं सुद्धा आपण बनवून देतो. मॅडम हे जवळपास आपल्याकडे 10,000 वस्तू डिस्प्ले मध्ये ठेवलेले आहे. 10,000 वस्तू दाखवणे म्हणजे एवढं शक्य नाहीये. बरोबर. हे सगळे वाईन ग्लासेस आहे, ते रिअल मध्ये वापरू सुद्धा शकता आपण. हा, आणि डेकोरेटिव्ह म्हणून ठेवू सुद्धा शकता. पेन होल्डर आहे, टेलिस्कोप आहे, धूपदानी आहे. हे हातीचे हँगर्स आहे. हा, म्हणजे ह्याच्यावर चाव्या वगैरे अडकवाय, काय बॅग वगैरे अडकवायचे, रूमला कुठे बी लावू शकता. हे आपलं टेबल पीस आहे, ह्याचं पेन होल्डर आहे. हा, परत ह्याच्यात अशोक स्तंभ आहे. तर मित्रांनो, एकदा तुम्ही या आपल्या शोरूमला व्हिजिट करा. तुमचं काही मेजरमेंट असेल तर सोबत ठेवा. तुमचं काय आवडलेले डिझाईन असेल ते सोबत ठेवा. तुम्हाला 2 BHK, 3 BHK, हॉटेल, रिसॉर्ट कुठलंही फर्निचर करायचं तर दुसऱ्याचं एकदा आम्हाला संपर्क नक्की करा. तुम्हाला रेट देऊ. आमचे चांगलं बेस्ट रेस्ट असेल ते रेट देतो तुम्हाला. मग तुम्ही ठरवा की आमच्याकडे करायचं आहे की दुसरीकडे करायचं आहे. दुसरी गोष्ट, आमचं गुगलचं पेज आहे, ते आमचं 5 स्टार रेटिंग आहे. कधी तुम्ही जाऊन बघा, तुमचं कस्टमर तुम्हाला दाखवतील की हा बाबा हे यांचा व्यवहार कसा आहे, यांची क्वालिटी काय आहे. मी बोलण्यापेक्षा कस्टमरनं तिथे लिहिलेलं आहे, गुगलवर रिव्ह्यू दिलेले, ते चेक करा, नंतर आमच्याकडे या. तर धन्यवाद मित्रांनो, या व्हिजिट द्या. मी तुमची वाट बघतोय. मिळू आपण, भेटू.